दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असा जी.आर. मी काढलेला नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जरूर एकत्र यावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला. उद्धव ठाकरे पलटूराम त्रिभाषा सूत्राचा अहवाल त्यांनीच स्वीकारला होता. ठाकरेंचा उजवा हात असलेल्या विजय कदमनंच हिंदी सक्ती केली. आता मात्र घुमजाव. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता. पिक्चर अभी बाकी है. ये रे पैसा 3 सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च वेळी राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. ठाकरे येत आहेत. विजयी मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पेजवरील अधिकृत पोस्ट चर्चेत. 5 जुलै राजकीय ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित पाहू. कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा नाही तर शैक्षणिक हत्या करून केलेलं तांडव. आधी स्वतःची मुलं कुठल्या माध्यमात शिकली ते सांगा, मग बाहेर कुऱ्हाड घेऊन या. सदावर्तेंचा हल्लाबोल. 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या जागेची चाचपणी तर दोन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीत वरळी डोम आणि गोरेगाव नेस्कोच्या जागेवरही चर्चा. हिंदी जी.आर. बाबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं. रेशीम बागेत निर्णय झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा. तर नया है बह म्हणत फडणवीसांचं मिश्किल उत्तर. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात शालीन नेता. औरंगजेबाच्या अनुयायांना शालीनतेवर बोलण्याचा अधिकार नाही. रवींद्र चव्हाण यांचं हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मवियात फूट पडण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटातून स्वबळाचा नारा. राज ठाकरेंची भूमिका अमान्य असल्याचं मत. 7 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार. विरोधकांना एक्सपोज करताना स्वतः एक्सपोज होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. कमी बोलून जास्त काम करू तेवढं चांगलं. शिवसेनेच्या बैठकीत शिंदेंच्या कानपिचक्या. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 2 वाजता पक्षप्रवेश होणार. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोलापुरात. माळशिरस तालुक्यातील कारुंडे इथला मुक्काम आटपून पालखी नातेपुतेमध्ये विसावणार. बावडा ग्रामस्थांच्या वतीनं तुकोबांचं भव्य दिव्य स्वागत. पालखी रथासमोर टाळ मृदंग आणि हरिनामाचा गजर. पालखीचा सराटीत पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम. एसटी तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना आजपासून 15% सवलत. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुविधेचा लाभ घेणारा. शेफाली जरीवालाचा मृत्यू कमी रक्तदाबानं झाल्याचं समोर. मृत्यूपूर्वी शेफालीनं फ्रीजमधील शिळं अन्न खाल्लं होतं. त्या रात्री शेफालीनं अँटी एजिंगचं इंजेक्शनही घेतल्याची माहिती. राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट. पुण्यासह सातारा रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट.